नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर सगळ्यात मोठा अपडेट आलेला आहे की 2026 मध्ये जवळपास किती असणार, 23,000 प्लस पदभरती केली जाणार आहे, असा ह्या नवीन कृषी काय असणार आहे बघा। तर आराखड्याच्या नवीन मंजुरी आकृतीबंधासहित सांगण्यात येतं। बघा किती सांगितलं होतं, तर 23,000 पदभरती नवा आकृतीबंधास काय असणार, तर मंजुरी देण्यात आलेली असणार आहे। मग यामध्ये एकूण पदे, जागा, वयोमर्यादा आणि अभ्यासक्रम याबाबतची माहिती आपण आपल्या आत्ताच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वातंत्र्य दिनानिमित्त काय करण्यात आलेले असणार आहे, तर खास ऑफर जारी करण्यात आलेले असणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 15 ऑगस्ट खास ऑफर यामध्ये पशुसंवर्धन, अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जीएनएम, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्याचबरोबर एएनएम, जीएनएम असेल, एलएसओ, एफडीए, तलाठी, टीईटी, टेट असेल, सीटीईटी पदभरती असेल, जलसंधारण, एफडीए, सीडीपीओ, सॅनिटरी इन्स्पेक्टर, एमपीडब्ल्यू असेल, त्याचबरोबर काय असणार बघा, महिला व बाल विकास, जलसंधारण आणि मृदा संधारण अशा वेगवेगळ्या बॅचेससाठी ही ऑफर जारी असणार आहे। 999 रुपयांमध्ये तुम्ही कोणतीही बॅच या ठिकाणी काय करू शकताय, तर परचेस करू शकता आणि संपूर्ण एका वर्षभराच्या व्हॅलिडिटीसाठी ती असणार आहे। यामध्ये आपण लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर्स अवेलेबल करून देतो, जे की तुम्ही डाउनलोड करू शकताय आणि मल्टिपल टाइम कितीही वेळा पाहू शकताय। तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद या ठिकाणी वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शनासाठी असणार आहेत। ई बुक्स याच्याद्वारे तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जाणार आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी झालेले जे काही जुने क्वेश्चन्स पेपर्स असणार आहेत हे विश्लेषणात्मक पद्धतीने सोडवून घेतले जातात। बघा, जर का तुम्हाला या ठिकाणी कोणतीही बॅच परचेस करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोणतीही बॅच या ठिकाणी तुम्ही काय करू शकताय, तर परचेस करू शकताय। चला आपण पुढे जाऊया। बघा, कृषी विभागामध्ये 23,000 प्लस 476 पदांचं काय असणार आहे, नवीन आकृतीबंधाला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। यामध्ये महसूल आणि त्याचबरोबर काय असणार बघा, तर कृषी विभाग जो काय असणार आहे, ओके, यामध्ये महसूल आणि त्याचबरोबर काय सांगितलं जातं बघा, तर कृषी क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने तब्बल 17 वर्षानंतर काय करलेलं असणार आहे, तर कृषी विभागामध्ये ही पदभरती केलेली आहे। या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली गेली आहे। या नवीन आकृतीबंधानुसार कृषी विभागात एकूण 23,476 नियमित पदे मंजूर करण्यात आली असून यामध्ये 2,668 इतक्या नवीन पदांची नव्याने निर्मिती करण्यात आलेली आहे। प्रमुख मंजूर पदांचा तपशील यामध्ये बघा, सहाय्यक कृषी अधिकारी 12,905 पदे, उपकृषी अधिकारी दर्जाची पदे 3,443, कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ 2,070 पदे, तालुका कृषी अधिकारी 849 पदे, कृषी उपसंचालक 324 पदे, अधीक्षक कृषी अधिकारी 115 पदे, कृषी संचालक महासंचालक पदे 29। त्याचबरोबर हे काय असणार तर हे याबाबतचं काय असणार तर परिपत्रक, हे परिपत्रक तुमच्यापर्यंत सुद्धा आलेलं असणार आहे। बघा कितीचं असणार तर 23/6/2026 असणार आहे। यामध्ये कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला लवकर मंजुरी करण्यात येण्याबाबत हे पद असणार आहे। ओके, एकूण मंजूर पदे बघा किती आहेत, तर 23,476। नव्या पदांची निर्मिती 2,668 इतक्यात करण्यात आलेली आहे। आर्थिक बचत कालबाह्य पदे रद्द केल्यामुळे दरवर्षी 92.60 कोटी रुपयांची बचत या ठिकाणी होते। अधिकारी श्रेणी सुधारणा, तालुका कृषी अधिकारी व तंत्र अधिकाऱ्यांना गट अ चा दर्जा आणि S19 लेवलचे वेतन देण्यास यामध्ये मान्यता देण्यात आली आहे। जर सर्वाधिक जागा असणाऱ्या कृषी सहाय्यक पदाची तयारी करत असाल तर विभागाची माहिती खालीलप्रमाणे असणार। यामध्ये मराठी व्याकरण 20 गुण, इंग्रजी व्याकरण 20 गुण, सामान्य ज्ञान 20 गुण 20 प्रश्न, बौद्धिक चाचणी 20 गुण 20 प्रश्न, असे जवळपास किती असणार आहेत, तर 80 प्रश्न असणार आहेत। ओके, जे की 80 गुणांच्या साठी असणार आहेत। 80 प्रश्न 80 गुणांच्या साठी असणार आहेत। त्याच्यानंतर कृषी विषयक घटक, कृषी विषयक घटक जो काही टेक्निकल घटक सांगितला जातो, या टेक्निकल ऍग्रिकल्चरल घटकामध्ये 60 प्रश्न असणार आहेत। किती बघा, 60 प्रश्न तांत्रिकीवरती असणार, ज्याचे 120 गुण असणार आहेत। असा मिळून ही 200 गुणांचा पेपर असणार आहे, ज्याच्यामध्ये 140 प्रश्न टोटली विचारले जाणार आहेत।
किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 140. ओके, यामध्ये नकारात्मक गुण सरळ सेवा स्वरूपाच्या कृषी सहाय्यक पदासाठी असणार नाही. परीक्षेचा कालावधी 2 तास म्हणजे बक्कळ 120 मिनिटांचा कालावधी तुम्हाला असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला किती 140 प्रश्न सोडवायचे असणार आहेत, जे की 200 गुणांचा पेपर असणार आहे. वयोमर्यादा विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार होणाऱ्या आगामी कृषी सहाय्यक आणि कृषी सेवक गट क आणि इतर सरळ सेवा भरतीसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे. सर्वसाधारणपणे वयोमर्यादा बघा, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार वयोमर्यादेची अट खालीलप्रमाणे. किमान वय सर्व प्रवर्गांसाठी किती असणे बघा, 18 ते 19 वर्ष असणे आवश्यक आहे. खुला प्रवर्ग यामध्ये कमाल वय 38 ते 40 वर्षापर्यंत देण्यात आलेलं आहे. मागासवर्गीय प्रवर्ग ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी, ईडब्ल्यूएस यांना 43 ते 45 वर्ष म्हणजेच 5 वर्षांची सूट नियमित प्रमाणे देण्यात आले. अतांत्रिकी विभाग आणि तांत्रिकी विभाग याच्यामध्ये बघा, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी यांच्यावरती 20-20 प्रश्न असणार आहेत, जे की किती गुणांच्यासाठी असणार आहेत? 20-20 गुणांच्यासाठी असणार आहेत. आणि टेक्निकल सिलेबस हा की किती असणार आहेत? 60 प्रश्न असणार आहेत आणि 120 गुण याच्यावरती विचारले जातात. 120 गुण असणार आहेत. कृषीशास्त्र, मृदा विज्ञान, उद्यानविद्या, वनस्पती संरक्षक, कृषी अभियांत्रिकी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय या सगळ्यांचा समावेश आहे. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि लगेचच याबाबतची अधिक माहिती मिळवायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आजच तुम्हाला जी कोणती बॅच परचेस करायची असणे, जॉईनिंग करायची, ती बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईनिंग करून घेऊ शकताय. अशीच अपडेटेड माहिती घेऊन पुन्हा लवकर भेटू. धन्यवाद.